पंढरपुरामध्ये जन्माला आलेले पहा ना, जिथे युगे 28 विटेवरी उभा, तो परमात्मा तिथे 28 युगांपासून आहे, पण तरी सुद्धा त्या पांडुरंगाचं मुखही न पाहणारे संत नरहरी सोनार. संत नरहरी सोनार पांडुरंगाचं कधी तोंडही पाहत नव्हते. नवे नवे एखादा वारकरी जर समोरून भजन करत आला तर वाटवाकडी करून पुढे जायचे. असं आपल्याला पण भेटतं बऱ्याचदा पाहायला. आरतीवरून चाललं की बरेच जण असे बाजूनी कट मारून जातात. जे रोज आरतीला येतात त्यांना माहितीये. तसं संत नरहरी महाराजांचं होतं. हा प्रसंग ज्यावेळेला घडत होता ना, गावचे लोक म्हणायचे पंढरपुरामधले, स्वतःला भक्त म्हणून घेतात, दास म्हणून घेतात, पण यांना एवढंही कळत नाही की हरिहरा नाही भेद, हरिहरामध्ये भेद नाही, यांना एवढं साम्य कळत नाही. काय करावं काय म्हणे या माणसाचं. जन्मापासून शिवभक्ती, बरं इतकी शिवभक्ती दृढ होती, इतकी शिवभक्ती दृढ होती की सांगता सोय नाही, इतकी शिवभक्ती दृढ होती. बरं ही शिवभक्ती इतकी दृढ होती, त्या शिवभक्तीमुळे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन कधी घेतलं नाही. पण मग पार्वती माता एक दिवस महादेवांना म्हणतायत की का हो, हा जो तुमचा भक्त आहे, तुम्ही ज्याची सेवा करता, कुणाची, पांडुरंगाची तुम्ही ज्याची सेवा करता, त्याचा हा मुखही पाहत नाही म्हणे, हा गौण मानतो म्हणे इतर देवांना. का किंमतच देत नाही, भावच देत नाही म्हणे दुसऱ्या देवांना. का देत नाही म्हणे, अर्थात काय तर गुरुच्या गुरुची सेवा करणं हे फार मोठं पुण्य आहे म्हणे, पण हा तुम्हाला भाव देतो तेवढा भाव का देत नाही म्हणे त्यांना, ते मलाच दूर करावं लागेल म्हणे. कुणी सांगितलं, महादेवांनी पार्वतीला सांगितलं. हे ज्या वेळेला सांगितलं, पण पार्वती मातांनी जे सांगितलं ते अगदी खरं होतं बरं, की हे कोणाला भाव देत नाही. मग हरिपाठामध्ये पहा, हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. अर्थात काय तर हरिमुख्य म्हणा किंवा हरी 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 हा मंत्र कुणाचा आहे, महादेवाचा आहे. हा जो मंत्र महादेवाचा आहे, तो मंत्र कुणी महादेवाचा जो आहे तो आपल्याला हरिपाठात रोज म्हणावा लागतोय. आणि हा मंत्र तो नरहरी सोनार घेतच नाहीये म्हणे, नास्तिक विचाराचा झालाय म्हणे, आस्तिक असून नास्तिकासारखं वागतोय म्हणे. काय करावं म्हणे. मग त्यांनी सांगितलं की यासाठी मला जावं लागेल. मग सावकाराचं रूप धारण त्या ठिकाणी केलं. शेजारचा गावचा सावकार म्हणून त्या ठिकाणी धोतर नेसलेलं, डोक्यावरती टोपी, कडक मध्ये त्या ठिकाणी महादेव त्या ठिकाणी आले, भगवंत त्या ठिकाणी आले. आणि भगवंत त्या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रसंग असा घडला पहा, ज्या वेळेला पंढरपुरामध्ये येऊन पोहोचले, नरहरी महाराजांचं दुकान विचारत होते. का तर त्यांचा नवस होता बरं, त्यांचा नवस असा होता की मला जर पुत्र प्राप्ती झाली तर त्या ठिकाणी मी काय करेल, तर तुम्हाला पांडुरंगाला सांगितलं की तुम्हाला असणारा सोन्याचा करगोटा त्या ठिकाणी दान करेल किंवा देऊ करेल. हे ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला काही दिवसांनंतर त्यांना पुत्र प्राप्ती झाली होती. आणि ही पुत्र प्राप्ती त्याचा नवस फेडायचा म्हणून कोणाकडे आले, संत नरहरी सोनारांकडे. बरं नरहरी सोनारांकडेच का आले, तर नरहरी सोनार हे कुशल सोनार होते, कारागिरी त्यांची चांगली होती. पंढरपुरामध्ये इतर सोनार नव्हते असं नाही, पण पंढरपुरामध्ये सोनारांपेक्षा सर्वात श्रेष्ठ असणारे हे सोनार होते, म्हणून त्या ठिकाणी हे आले. आणि आल्याच्या नंतर त्यांना विचारतायत की नरहरी सोनारांचं दुकान हेच का, तर नरहरी सोनारांचं दुकान हेच का विचारल्याच्या नंतर नरहरी सोनार म्हणतायत की हो हेच नरहरी सोनारांचं दुकान. पण तुम्हाला काय करायचंय, काय करायचंय म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझा नवस होता पांडुरंग परमात्म्याला की पुत्र प्राप्ती झाली की मग मी तुला त्या ठिकाणी काय करीन, सोन्याचा करगोटा देऊ करेल. आता सोन्याचा करगोटा देऊ करेल म्हटल्याच्या नंतर जो सोन्याचा करगोटा होता तो करगोटा तुमच्याकडे बनवायचा आहे म्हणे. नरहरी सोनार हसू लागले आणि हसून त्यांच्याकडे बघू लागले. हसणारे नरहरी सोनार त्यांच्याकडे बघून म्हणतात की ज्याचं मी आयुष्यात येऊन कधी तोंड पाहिलं नाही त्याच्यासाठी मी करगोटा बनवेलच कसा, तो मुद्दाच नाहीये म्हणे. ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कमरेचं माप स्वतः मी तुम्हाला आणून देईल, फक्त तेवढ्या मापावरती जो आहे तो करगोटा तुम्ही मला बनवून द्या. जेवढं माप दिलं तेवढंच टेलर त्या ठिकाणी आपलं कापड शिवत
आज तो अधिक त्या ठिकाणी शिवत नाही. मग माप दिलं, कसं तरी तयार केलं, माप दिलं. त्या ठिकाणी करगोटा त्या ठिकाणी बनवून झाला. एकादशीचा दिवस उजाडला. सगळं कुटुंब सहपरिवारासह त्या ठिकाणी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जमले आणि रावळात जमलेले हे परिवार त्या सावकारानं सांगितलं 5 मिनिटं थांबा, मी करगोटा त्या ठिकाणी घेऊन येतो. करगोटा तयार होता. तो करगोटा आणण्याकरता म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याच्या रावळातून सावकार निघाले आणि निघालेले सावकार नरहरी सोनारांच्या दुकानामध्ये जाऊन पोहोचले. नरहरी सोनारांच्या दुकानामध्ये ज्या वेळेला जाऊन पोहोचले त्यावेळेला नरहरी सोनार म्हणतायत, हा घ्या तुमचा करगोटा. का तर ते विठ्ठलाचे भक्त होते. निघाले ते त्या ठिकाणाहून. ज्या वेळेला निघाले त्यावेळेला 5 मिनिटाच्या अंतरावर विठ्ठल रखुमाईचं मंदिर होतं. त्या रावळामध्ये देवळामध्ये ते जाऊन पोहोचले. पोहोचल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, तो करगोटा घेतला. अति मोहाच्या भरात, अति आनंदाच्या भरात तो करगोटा कमरेला लावून पाहिला. माप अगदी बरोबर होतं बरं. अगदी जसंच्या तसं पंढरीच्या पांडुरंगाचं माप आहे, त्याच मापात त्या ठिकाणी करगोटा बनवला. पण तो करगोटा बनवल्याच्या नंतर, कमरेला लावल्याच्या नंतर तो गोटा 4 बोट लांब झाला. काय? करगोटा 4 बोट लांब झाला. किती? एवढा त्या ठिकाणी लांब झाला. आता एवढा करगोटा लांब असल्याच्या नंतर पांडुरंगाच्या कमरेमधून तो कळेल म्हणून पुन्हा नरहरी सोनारांकडे सावकार निघाले. बरं, नरहरी सोनारांकडे निघाल्याच्या नंतर तिथे येऊन पोहोचले. पोहोचल्याच्या नंतर नरहरी महाराजांचा प्रश्न पहिला होता, आता कशासाठी आला? ह्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही जो करगोटा बनवलाय तो 4 बोट लांब झालाय म्हणे, तो थोडा आखूड करायचा. अरे म्हणे, तुम्ही जसं माप दिलं त्याच मापावरती मी बनवून दिलं, त्यात काही खोट नाही म्हणे. एकदा टेलरनीला विचारून बघा, तिच्या डोक्याला किती बोर होतो. ज्या मापावर दिलंय त्याच मापावर आम्ही त्या ठिकाणी बनवले. मग तो लांब कसा झाला? झाला असेल म्हणे, मीही तुम्हाला काही म्हणत नाही, तुम्ही मला काही म्हणू नका, फार वेळ लावू नका, कट करून द्या म्हणे, कापून द्या. त्या ठिकाणी करगोटा त्या ठिकाणी कमी करून देण्यात आला. करगोटा घेऊन पुन्हा नरहरी महाराज कुठे निघाले? नरहरी महाराज सावकार निघाले कुठे? रावळामध्ये. रावळामध्ये सावकार त्या ठिकाणी जाऊन पोहोचले. पुन्हा करगोटा लावून पाहिला, 4 बोट आखूड झाला. आता हा 4 बोट आखूड झालेला करगोटा भगवान परमात्म्याच्या कमरेला पुरेल का? पुरेल का? आपल्या लेकराची पहिलीची पॅन्ट आपण त्याला 5वीला जरूर घालू ना, घालूच ना. तसं भगवान परमात्म्याचं होतं. तो करगोटा काही भगवान परमात्म्याला येईना. आता येत नव्हता म्हणून पुन्हा कुठे जायची वेळ आली? त्यांच्याकडे निघाले. पण दागदुक मनामध्ये होती, धास्ती मनामध्ये होती. आता नक्की काय बोलते? तिथे जाऊन पोहोचले. घाबरलेले सावकार नरहरी महाराजांना हळूच म्हणतायत की 4 बोट करगोटा आखूड झाला, कमी झाला, अरुंद झाला. नरहरी महाराज म्हणाले, तुम्ही ज्या मापावर मला माप आणून दिलं होतं, ज्या दोरीवरती माप आणून दिलं होतं, ती दोरी एकदा लावून बघा. अगदी त्याच दोरीवरती मी त्या ठिकाणी करगोटा बनवून दिलाय. मग असं का होतंय म्हणे? आता कट करणं शक्य आहे म्हणे, पण जोडणं एवढं सोपं आहे का? माणसं तोडणं सोपं आहे, जोडणं फार अवघड आहे. माणसं सहजासहजी एक शब्द बोलला की माणूस सहज तोडता येतो महाराज. पण एवढी माणसं सरांनी गोळा केली कशासाठी? खरं तर शब्दात त्यांचा उल्लेख करणं हे त्यांना आवडत नाही बरं. पण एखादा माणूस जर कौतुकास्पद असेल तर त्याचं करावं. पहा, आता जोडणे शक्यच नाहीये म्हणे. मग काय करायचं? काही नाही करायचं म्हणे. तो जो करगोटा आहे म्हणे, तो आहे तसा घेऊन जा म्हणे. सावकारांच्या डोळ्याला पाणी आलं, डोळे भरून आले. काय करावं सुचत नव्हतं. खाली बसले. क्षणभर खाली बसलेले सावकार नरहरी महाराजांना म्हणतायत की मी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधतो. तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधल्याच्या नंतर पंढरीचा विठुराया तुम्हाला दिसणार नाही आणि पंढरीचा विठुराया दिसणारही नाही. तुमची तपश्चर्याही त्या ठिकाणी भंग होणार नाही आणि मलाही त्या ठिकाणी कमरेचा करगोटा बनवून घेता येईल. हे सांगितल्याच्या नंतर नरहरी महाराज काही तयार व्हायला तयार नाही. असे तसे कसे बसे तयार केले. बरं, तयार केले. आता एखादा माणूस जर नास्तिक असेल आणि तो कधीच्या नवस जर मंदिरात येत असेल तर आपण त्याच्याकडे किती कुतूहलाने पाहतो ना. इतक्या कौतुकाने
सगळे त्यांच्याकडे पाहत होते की नरहरी महाराज विठ्ठलाच्या रावळात, नरहरी महाराज विठ्ठलाच्या रावळात, नरहरी महाराज विठ्ठलाच्या रावळात. सगळा पंढरपुरामध्ये गाजावाजा. हा गाजावाजा होत असताना त्या ठिकाणी जाऊन पोहोचले कुठे? पंढरीच्या रावळात. सगळी पंढरपूरची लोक त्यांना पाहायला. आणि ही पंढरपूरची लोक पाहत असताना त्यांना आनंद, त्या ठिकाणी सावकाराला आनंदही व्हायचा की ज्या माणसाला कधी रावळ माहित नव्हतं त्या माणसाला मी रावळात घेऊन येतोय, याचा आनंद त्यांना व्हायचा. आणि हा आनंद ते पंढरपुरामध्ये रावळामध्ये गाभाऱ्यामध्ये पोहोचले. हे गाभाऱ्यामध्ये पोहोचलेले नरहरी महाराज ज्या वेळेला विठ्ठलाच्या मूर्तीला त्यांच्या कमरेला हात लावून पाहताय तर थरकाप झाला, कापरा होऊ लागला की माझ्या हातून हे काय पाप घडलं. तुम्ही म्हणाल मूर्तीला हात लावल्याच्या नंतर कसा काप झाला, कसं कंप भरला, तर त्या कंप भरण्याचं काम एकच होतं, कार्य एकच होतं की ज्या वेळेला त्या मूर्तीला हात लावला तर ती मूर्ती स्वरूपात भासत नव्हती, ती शिवलिंग स्वरूपात त्या ठिकाणी भासत होती. डोळ्याला अश्रू आले, क्षणभर पट्टी सोडली, पाहिलं तर पंढरीचा विठुराया पुढे उभा आहे. काय करावं सुचत नाही, तपश्चर्या भंग झाली. पुन्हा डोळ्यात अश्रू आले, पुन्हा आहे तशी पट्टी डोळ्यावरती बांधली. बांधलेली पट्टी पुन्हा सोडायची नाही म्हणून तप केलं, पण केला, सोडायची नाही. पुन्हा कमरेचं माप घेऊ लागले आणि माप घेत असताना पुन्हा डोळे भरून आले की शिवलिंगाला मलाच माझ्या शिवलिंगाच्या मापाचा करगोटा बनवायचा चान्स, अधिकार त्या ठिकाणी मिळत होता, पण मी माझ्या हातून घालवला. एका क्षणार्धात डोळे उघडले. पंढरीचा पांडुरंगा आणि माझा काशीचा देव काही वेगळा नाही हे यासाठी सांगितलं. विठ्ठला हरिहरा भेद नाही नका करू वाद. जर हा भेद आपल्याला साम्य जर बघता आलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण आहे. का माहितीये? तर परब्रह्म सर्व ठाई आहे. हे परब्रह्म माणसातला पांडुरंग माणसाला दिसला की पंढरीला जाण्याची गरजच नाही. मग तुम्ही म्हणाल तुम्ही असं दुतोंडाने कसं बोलता? एकीकडे अभंगात सांगता आल्यानो संसारात आली पंढरी, पंढरीला जा सांगता आणि पुन्हा म्हणता की पंढरीला जाण्याची गरज नाही. पण कधी गरज नाही? जेव्हा मला आमच्यात असणारा, माणसात असणारा माणूस म्हणून दिसेल, परब्रह्म म्हणून जाणवेल, त्याच ठिकाणी त्याच वेळेला आम्हाला पंढरपूर घडेल. जळी स्थळी काष्टी पाताळी तो भगवान परमात्मा आहे, तो आम्हाला जाणता आला पाहिजे. तो परमात्मा आम्हाला भासला पाहिजे. पण आमचं दुर्भाग्य असं की माणसाची मानसिकता जर पाहू गेलो आपण आता तर इतकी मानसिकता बदलत चालली आहे की बस रे बस. इतकी मानसिकता बदलली है कि बस रे बस. देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, न बदला रे आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. इतका माणूस बदललाय की बस रे बस. पूर्वीच्या काळी माणसं अडाणी होती पण शिकलेल्यांना बारी होती महाराज. आता शिकून माणसं अडाणी आहेत. एका पुण्यासारख्या शहरामध्ये PhD झालेली मुलगी, तिनं कलिंगड घेतलं, टोमॅटो घेतले. आता ती जर शेतकऱ्याची मुलगी असती तर तिने आधी खाली काय टाकलं असतं? टरबूज. आपल्या गावठी भाषेत टरबूज, बरोबर. ते टरबूज खाली टाकलं असतं, त्याच्यावरती काय टाकलं असतं? टोमॅटो. आणि ती जास्त शिकलेली असल्यामुळे तिच्या नवऱ्याला तिचा अहंकार. तो त्या भाजीवालीला म्हणू लागला की माझी बायको PhD आहे. ती भाजीवाली बाई म्हणाली तुझ्या तोंडून ऐकायची गरज मी नाही. तिने ज्या वेळेला टोमॅटो खाली टाकले तेव्हाच कळलं. अज्ञान माणसाचं इथं दिसून येतं. हे अज्ञान माणसाचं कधी कोणाला कसं दिसेल सांगता येत नाही. म्हणून अज्ञान आपल्याकडे आहे हे सुद्धा समोरच्याला ज्ञान आहे. ज्ञान असून त्यांना कळू न देणं हे सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे बरं. हे ज्ञान ज्याला जगता आलं त्यालाच समाजात वागता आलं. म्हणून पहा, पूर्वीचा काळ खरंच चांगला होता. इतका चांगला होता की पूर्वीच्या काळी पाहुणा दारावरती आला तर त्याला तांबर पाणी तरी माणसं विचारायची. आता म्हणतात यांनी उमरे जिजवले आमचे. मेला मुर्दा रोज महिन्याच्या महिन्याला येतो, बेसन पीठ शिल्लक ठेवीत नाही का, तेलाची पिशवी घरात शिल्लक ठेवीत नाही.
लेकरा बाळाला सुद्धा काही आणीत तर नाहीच, पण येऊ उमरे जिजवतात. अशी मानसिकता लोकांची झाली. म्हणून आणि आपण हे म्हणतो ना निसर्ग असा का वागतो, हा निसर्गाचा दोष नाहीये, हा दोष आपलाय. हा दोष ज्या वेळेला आपण निसर्गाची हानी करतो ना त्यावेळेला तो सुद्धा आपला कुठेतरी बदला घेत असतो. आपल्याला कधी कधी गरजच नसते त्याच्या वाटेला जाणं, पण बळच कुठलं तरी जे झाड छान आहे निवारा देतं. एकदा तर रस्त्याच्या कडेला असं खूप मोठं घनदाट असं गच्च भरले, त्या झाडाचं खोडच एवढं असं एवढं मोठं लिंबाचं झाड होतं. कितीतरी कावळ्यांची घरटी त्याच्यावरती होती. ते झाड कापण्यात आलं, ती कावळी अशी ओरडत ओरडत त्या झाडावरून पळत होती. काय गरज होती ते झाड तोडण्याची? ज्यावेळेला निसर्गाशी आपण अनियमित वागतो त्यावेळेला तोही आपल्याशी अनियमित वागतो. पूर्वी कसा पाऊस काळ 4 महिने असायचा, हिरवगार शेत पाहून माणूस खुशीत हसायचा. आता मात्र एवढ्या तेवढ्या पावसा वाचून चित्र सारं पालटलं. गाव पण हरवल्याने माणूस पण हरवलंय. ही आपल्यातली जी मानसिकता जी बदलली ना तरच निसर्ग आपल्याशी नियमितपणाने वागेल, नाही तर आलिया भोगासी असावी साधं. पाऊस 4-5 दिवस बरा आला नाही, किती आभाळ होतं, असं वाटायचं आता येतो. आज सगळे इकडे आले मग पावसाने हजेरी लावली का? ज्याचं त्याचं कर्म आपल्याला जसं कराल तसंच करावं लागतं. म्हणून पहा, हरिहरा भेद नाही नका करू वाद. जर पंढरीच्या पांडुरंगामधला आणि काशीच्या देवामधला आम्हाला भेद जाणता आला तर त्या ठिकाणी आमच्या जीवनाची योग्यता आहे. मग बरेच जण म्हणतात की हा भेद आम्ही जाणू, देवाची सेवा ही त्या ठिकाणी करू, पण आमचा फायदा काय? तर त्याचा फायदा असा आहे की जो भवरोग आहे, भवरोग म्हणजे काय? सर्प हा विखर पांढरा जो संसार आपल्या मागे लागलाय जन्मापासून मरेपर्यंत, हे माझं ते माझं, गाडी माझी माडी माझी, हे जे सगळं माझं माझं म्हणतोय ना, हे माझं एक दिवस तुटून जातं. कधी? पंढरपूरला गेल्याच्या नंतर. आता मला सांगा, पंढरपूरला आपलं सगळ्यांचं जाणं शक्य नाही, सगळ्यांचं जाणं शक्य नाही. मग त्यावर आयोजन असं करण्यात आलं 10 तारखेचं की जर ज्याला पंढरपूरला जाता येत नाही त्याला साईनाथांमधला पांडुरंग पाहता आला तर त्याने आमच्या सोबत नक्की शिर्डीला चलावं. का माहितीये? हरिहरा भेद नाही नका करू वाद. देवते संत निमित्त त्या प्रतिमा त्या ठिकाणी निमित्त झालेले आहे, हे मी सांगत नाही. दास गणू एके ठिकाणी सांगतात. सांगते एकदा भजन करा विठ्ठल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत दास गणू कोण होते? साईनाथ महाराज ज्यांचं अवतार कार्य झालं, त्यांचं साई चरित्र ज्यांनी लिहिलं, नवे संत गजानन महाराज शेगावीचे ज्यांचं चरित्र ज्यांनी लिहिलं असे असणारे दास गणू यांनी हा अभंग आपण दररोज आरतीमध्ये त्या ठिकाणी म्हणतो. कोणता? शिरडी शिरडी माझे पंढरपूर, 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 साई बाबा रमावर, शिरडी
जायचं. पंढरीचा पांडुरंग साईनाथांमध्ये आपल्याला पाहता येईल म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी चला आम्ही निघालो, तुम्ही येता का? ज्याला यायचंय त्यांनी फॉर्म भरून घ्या. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. तुम्ही कोणत्याही देवाचं नामस्मरण करा, ते पोहोचणार कुणाला? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला. शाखा कितीही असल्या तरी मेन शाखा एकच असते, ती पंढरपुरामध्ये. ती शाखा पंढरपुरामध्ये असल्या कारणानं कोणत्याही शाखेला अर्ज केला तर तो तिथून मंजूर होत असतो. म्हणून कोणत्याही देवाची सेवा करा, पण करा. पहा, जन्म आपला मुक्ती मिळवण्यासाठी झालाय, पण आपला जन्म आपण भुक्ती करण्यासाठी त्या ठिकाणी घालवत असतो. हा जन्म आपल्याला योग्य त्या ठिकाणी घालता आला पाहिजे. म्हणून योग्य त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. जन्माला आल्याच्या नंतर मरेपर्यंत, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत आपल्याला एकदा तरी त्या ठिकाणी पंढरीची वारी करता आली तरी आपल्या जीवनाचं सार्थक आहे. अभंगाचं प्रथम चरण. पंढरीचे soy